नमस्कार. एम-एस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इंग्रजी अक्षरमाला स्वाध्याय 5.4. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांशी जुळणारे पद ओळखा. मित्रांनो, आपल्याला इंग्रजी अक्षरमालेचा अभ्यास करायचा आहे. इंग्रजी अक्षरमालेमध्ये एकूण ए पासून तर वाय पर्यंत अक्षरे दिलेली आहेत. म्हणजे 1 पासून तर 25 अनुक्रमांकापर्यंत. मित्रांनो, इंग्रजी अक्षरमालेमध्ये झेड हे 26 क्रमांकाचं अक्षर घेतलेलं नाही. इंग्रजी अक्षरमालेमध्ये एकूण 25 अक्षरे आहेत आणि मित्रांनो, त्या अक्षरांचा अनुक्रमांक त्या खाली लिहिलेला आहे. बघा, ए या अक्षराचा अनुक्रमांक 1, बी या अक्षराचा अनुक्रमांक 2, याप्रमाणे ए पासून तर वाय पर्यंतची अक्षरे आणि त्याखाली लाल अक्षरामध्ये त्यांचा अनुक्रमांक लिहिलेला आहे. आता मित्रांनो, आपण जाणार आहोत प्रश्न नंबर 1 कडे. बघा, प्रश्न नंबर 1 आहे ए सी बी एफ सी आय. आता ए या अक्षराचा अनुक्रमांक आहे 1, सी या अक्षराचा अनुक्रमांक 3, बी या अक्षराचा अनुक्रमांक 2, एफ हे अक्षर मित्रांनो 6 नंबरला आहे, म्हणजेच त्याचा अनुक्रमांक 6, सी हे अक्षर 3 नंबरला आणि आय हे अक्षर आहे मित्रांनो 9 नंबरला. आता आपल्याला गटाशी जुळणारं पद दिलेल्या पर्यायामधून निवडायचं आहे. तर मित्रांनो, अतिशय सोपा हा प्रश्न आहे. बघा, हा आहे 13चा पाढा. 13 1 13, 13 2 26, 13 3 39 आणि मित्रांनो 13 चौक 52. मग आता 5 हा अनुक्रमांक असलेलं अक्षर कोणतं आहे? तर ई. त्यानंतर 2 हा अनुक्रमांक असलेलं अक्षर बी. मित्रांनो, आपलं उत्तर आहे ई बी. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 2. बघा, एस क्यू आर पी क्यू ओ. मित्रांनो, त्यांचा अनुक्रमांक खाली लिहिलेला आहे, त्यावरून आपल्याला अंदाज लागेल यामध्ये नेमकं आपल्याला काय दिलंय. बघा, 19 17 18 16 17 15. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वजा 2 करायचे, म्हणजे 19 मधून 2 वजा करायचे म्हणजे 17. 18 मधून 2 गेले 16, 17 मधून 2 गेले 15. याप्रमाणे मित्रांनो, गटाशी जुळणारं पद कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आहे पी आणि एन. बघा मित्रांनो, पी पी अनुक्रमांक, पी या अक्षराचा अनुक्रमांक आहे 16 आणि मग मित्रांनो एन एन या अक्षराचा अनुक्रमांक आहे 14. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. 16 मधून 2 वजा केल्यानंतर खाली 14 शिल्लक राहतात. म्हणजे दुसऱ्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 3. ए ए बी डी सी आय. मित्रांनो, गटाशी जुळणारं पद काय आहे? तर मित्रांनो, हा प्रश्न अतिशय सोपा आहे. बघा, आता ए या अक्षराचा अनुक्रमांक 1, पुन्हा ए या अक्षराचा अनुक्रमांक 1, म्हणजे मित्रांनो काय? तर 1 चा वर्ग बरोबर 1. आता इथे बी या अक्षराचा अनुक्रमांक 2, डी या अक्षराचा अनुक्रमांक 4, म्हणजे मित्रांनो 2 चा वर्ग बरोबर 4. त्यानंतर 3 चा वर्ग बरोबर 9. आता मित्रांनो, 1 चा वर्ग झाला, 2 चा वर्ग झाला, 3 चा वर्ग झाला. आता घ्यायचा आपल्याला 4 चा वर्ग. मित्रांनो, 4 चा वर्ग किती आहे? 16. म्हणजे बघा, 4 चा वर्ग आणि मित्रांनो 16. आता 4 चा वर्ग जर म्हटलं तर मित्रांनो, या ठिकाणी 4 आणि पुढे 16, म्हणजे आता 4 4 अनुक्रमांक असलेलं अक्षर आहे डी आणि 16 म्हटल्यानंतर मित्रांनो पी. मग आता डी आणि पी. मित्रांनो, आपलं उत्तर आहे डी पी. म्हणजेच तिसऱ्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डी पी. मित्रांनो, डी म्हणजे डी या अक्षराचा अनुक्रमांक 4 आणि पी या अक्षराचा अनुक्रमांक आहे मित्रांनो 16. म्हणजे काय? तर 4 चा वर्ग बरोबर 16. गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 4. आता मित्रांनो, प्रश्न नंबर 4 मध्ये बघा, बी सी ई सी ई एच एम आणि मित्रांनो खाली त्याचा अनुक्रमांक मी लिहिलेला आहे 2 3 5 3 5 8.
5, 8, 13. तर मित्रांनो अतिशय सोपा हा प्रश्न आहे बघा. 2 अधिक 3 बरोबर 5. 2 मध्ये 3 मिळवले 5. त्यानंतर 3 अधिक 5 बरोबर 8. पुन्हा आता मित्रांनो इथे 5 अधिक 8 बरोबर 13. आता मित्रांनो आपल्याला काय करायचंय 8 आणि 13 यांची बेरीज करायची. म्हणजे इथे 8 आणि 13. मग मित्रांनो 8 आणि 13 यांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती येणार आहे? 8 आणि 13 21. म्हणजे 8 अधिक 13 बरोबर 21. मग मित्रांनो 8 अनुक्रमांक असलेलं अक्षर आहे H. 13 अनुक्रमांक असलेलं अक्षर आहे M आणि 21 अनुक्रमांक असलेलं अक्षर आहे U. म्हणजे HMU. HMU म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो चौथ्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. बघा हे 8 आणि 13 यांची बेरीज झाली 21. 8 अनुक्रमांक असलेलं अक्षर H, 13 अनुक्रमांक असलेलं अक्षर M आणि 21 अनुक्रमांक असलेलं अक्षर U. चौथ्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 5. मित्रांनो आपल्याला गटाशी जुळणारं पद दिलेल्या पर्यायामधून निवडायचं आहे. बघा BCD GHILMN. मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये इंग्रजी अक्षरे दिलेली असतात आणि गटाशी जुळणारं पद पर्यायातून निवडायचं असतं. आता लाल रंगामध्ये मित्रांनो लाल पेनाने मी प्रत्येक अक्षराचा अनुक्रमांक खाली लिहिलेला आहे. मग अनुक्रमांकावरून आपल्याला प्रश्न सोडवणं सोपं जातं. बघा आता या ठिकाणी मित्रांनो 2 3 4. बघा 2 3 4 म्हणजे चढता क्रम आहे, अंकांचा चढता क्रम आहे. 2 3 4. आता मित्रांनो इथे काय आहे 5 आणि 6 नंबरचं अक्षर सोडून दिलेलं आहे. त्यानंतर 7, पुन्हा 8 9, पुन्हा आता मित्रांनो 10 आणि 11 नंबरचं अक्षर सोडून दिलं. त्यानंतर 11 नंतर 12, मग या ठिकाणी 13 आणि 14. आता मित्रांनो पुन्हा आपल्याला 14 नंतर 15 आणि 16 नंबरचं अक्षर सोडून द्यायचं. मग पुढे 17 18 आणि 19. 17 18 आणि 19 नंबरचं अक्षर येणार. तर मित्रांनो 17 नंबरचं अक्षर आहे Q, 18 नंबरचं अक्षर आहे R आणि 19 नंबरचं अक्षर आहे S. म्हणजे QRS. QRS हे आपलं उत्तर आहे. म्हणजे 5व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 3. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं QRS गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 3. आपण बघू शकतो 2 3 4, 5 6 सोडून दिला, 7 8 9, 10 11 नंबर सोडून दिला, 12 13 14, 15 16 नंबर सोडून दिला, मग 17 18 19. यानंतर आहे प्रश्न नंबर 6. मित्रांनो प्रश्न नंबर 6 मध्ये बघा T R P N L आणि J. आता मित्रांनो पुढे आपल्याला गटाशी जुळणारं पद या ठिकाणी ओळखायचं आहे. आता 20 आणि 18 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आहे -2. मग आता मित्रांनो 18 आणि 16 म्हणजे इथे सुद्धा आहे -2. 16 14 -2, 14 12 -2, 12 10 -2. आता मित्रांनो इथे येणार पुन्हा 10 नंतर 8 8 आणि त्यानंतर 6 म्हणजे इथे सुद्धा मित्रांनो -2. मग आता 8 हा अनुक्रमांक असलेला अक्षर कोणतं आहे तर H आणि 6 हा अनुक्रमांक असलेला अक्षर F म्हणजे H आणि F हे आपलं उत्तर आहे. म्हणजे 6व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 2. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 HF. मित्रांनो आपण बघू शकतो या ठिकाणी 16 18 20 18 16 14 12 10 8 6 म्हणजे या ठिकाणी काय आहे प्रत्येक अंकामधून मित्रांनो 2 2 या ठिकाणी वजा केलेले आहे. यानंतर आहे प्रश्न नंबर 7. बघा E J O. मित्रांनो आपल्याला गटाशी जुळणारं पद ओळखायचं आहे. आता E या अक्षराचा अनुक्रमांक आहे 5, J या अक्षराचा अनुक्रमांक 10, O या अक्षराचा अनुक्रमांक 15. मित्रांनो आपल्या लगेच लक्षात येईल हा आहे 5चा पाढा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15 आणि 5 चोक 20. तर मित्रांनो 20 हा अनुक्रमांक असलेला अक्षर कोणतं आहे? 20 हा अनुक्रमांक असलेला अक्षर आहे T. म्हणजे 7व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 2 T. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 T. यानंतर आहे प्रश्न नंबर 8. बघा मित्रांनो CA MK
WU. आता मित्रांनो प्रत्येक अक्षराचा अनुक्रमांक बघा 3, 1, 13, 11, 23, 21. मित्रांनो प्रत्येक अक्षराचा अनुक्रमांक हा काय आहे? विषम संख्या आहे. मग आता आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 घेतला मित्रांनो OP. बघा O म्हणजे 15 आणि P म्हणजे 16. तर मित्रांनो 16 हा अनुक्रमांक असलेला अक्षर सम नंबरला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 RS. मित्रांनो R आहे 18 नंबरला. 18 नंबर म्हणजे या ठिकाणी समसंख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 QR. मित्रांनो Q आहे 17 नंबरला, R आहे 18 नंबरला. 18 हा नंबर समसंख्या आहे, म्हणून ते सुद्धा आपलं उत्तर येणार नाही. मग पहिले 3 पर्याय जर आपलं उत्तर नसेल तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 SQ. मित्रांनो S या अक्षराचा अनुक्रमांक आहे 19 आणि Q या अक्षराचा अनुक्रमांक आहे 17. 19, 17 दोनही नंबर काय आहे? विषम संख्या आहे, म्हणून 8व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 4 SQ. प्रश्न नंबर 9. मित्रांनो आपल्याला गटाशी जुळणारं पद दिलेल्या पर्यायातून निवडायचं आहे. बघा BD GN LX. आता त्याचे अनुक्रमांक मित्रांनो खाली लिहिलेले आहे. मग गटाशी जुळणारं पद काय आहे? मित्रांनो 2, 4, 7, 14, 12, 24. मित्रांनो हे आहेत दुप्पट संख्या आहे, म्हणजे 2 ला आपण काय करायचं? 2 ने गुणायचं. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो गुणिले 2. 2 ला 2 ने गुणलं 4. त्यानंतर मित्रांनो इथे 7 गुणिले 2 केलं तर 7 दुणे 14. त्यानंतर इथे 12 गुणिले 2 12 दुणे 24. तर मित्रांनो आता गटाशी जुळणारं पद काय आहे? पर्याय क्रमांक मित्रांनो प्रश्न नंबर 9 मध्ये पर्याय क्रमांक 1 आहे AE. ए म्हणजे मित्रांनो 1 नंबरला आणि ई म्हणजे 5 नंबरला. म्हणजे मित्रांनो 1 ला जर आपण या ठिकाणी 2 ने गुणलं तर 5 नंबर येतो का? नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 आहे मित्रांनो CI. आता C म्हणजे 3 नंबर आणि I म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 9 नंबर. 3 नंबर आणि 9 नंबर. 3 ला जर आपण 2 ने गुणलं तर मित्रांनो उत्तर 6 येतं, म्हणजे या ठिकाणी F यायला पाहिजे CF. म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 आहे FL. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 FL. आता F या अक्षराचा अनुक्रमांक आहे 6 आणि L या अक्षराचा अनुक्रमांक 12. म्हणजे मित्रांनो बरोबर आहे. 6 ला जर आपण 2 ने गुणलं तर 6 दुणे 12. म्हणून 9व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 FL. यानंतर आहे प्रश्न नंबर 10. बघा मित्रांनो BCAD GHFI LMKN. मित्रांनो या अक्षरांचे अनुक्रमांक बघा 2, 3, 1, 4 2, 3, 1, 4 2, 3, 1, 4. म्हणजे मित्रांनो आता BCAD बघा BCAD म्हणजे मित्रांनो 2, 3, 1, 4 हा आपली जी अक्षरमाला आहे, इंग्रजी अक्षरमालेचे एकूण 1, 2, 3, 4 आणि 5 गट आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी BCAD पहिल्या गटामध्ये आहे. त्यानंतर GHFI 2, 3, 1, 4 बघा 2, 3, 1 आणि 4 म्हणजे दुसऱ्या गटामध्ये. त्यानंतर LMKN LM आणि KN म्हणजे 2, 3, 1, 4 मित्रांनो तिसऱ्या गटामधील हे अक्षर आहे. आता चौथ्या गटामधील मित्रांनो 2, 3, 1, 4. मग चौथ्या गटामध्ये 2, 3, 1 आणि 4. आता 2 नंबरला आहे Q, 3 नंबरला आहे R, 1 नंबरला P आणि 4 नंबरला S. म्हणजे QRPS. QRPS म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1. यामध्ये काय केलेलं आहे? अक्षरमालेचे एकूण 5 गट आहेत आणि प्रत्येक गटामध्ये मित्रांनो 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4, 5 हे नंबर दिले आणि 2, 3, 1, 4 प्रत्येक गटातील 2, 3, 1, 4 हे नंबर घेतलेले आहे. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर. आपलं उत्तर आहे चौथ्या गटातील 2, 3, 1, 4 नंबरची अक्षरे. यानंतर आहे मित्रांनो प्रश्न नंबर 11 आणि 11व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.